ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अर्जुन झोपलेला असतो. तेव्हा त्याला चैतन्याचा फोन येतो. अर्जुन म्हणतो, चैतन्य, एवढ्या सकाळ सकाळ फोन केलास, काय झालं, सगळं ठीक आहे ना? तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे पोलिसांनी साक्षीला बघितलं आणि साक्षीला पकडून नेलं. साक्षीने पोलिसांना सांगितले की अर्जुनने तिला बघितलं होतं म्हणून. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो, म्हणजे साक्षीने पोलिसांना सांगितलं की मी महिपतबरोबर डील केलं होतं म्हणून. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, हो सांगितलं होतं. तू एक काम कर, सायली वहिनीला लवकरात लवकर संपूर्ण सत्य सांगून टाक की तू साक्षीला बघितलं होतंस आणि महिपतबरोबर डील केलं होतंस त्याबद्दल. तेव्हा इथे अर्जुन आता फोनवरती बोलत असताना सायलीने अर्जुनचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणते, काय तुम्ही साक्षीला आधीच बघितलं होतं आणि तुम्ही महिपत शिकरेबरोबर डील केलं होतं आणि एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलीत? तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको सॉरी, खरंच सॉरी, मी तुला आधीच संपूर्ण सत्य सांगणार होतो पण मला नाही सांगता आलं. तेव्हा सायली म्हणते, अजिबात नाही, मी आता या घरामध्ये राहणार नाही आहे. मला खोटं बोलायला आवडत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. चालले, मी घर सोडून चालले. तेव्हा इथे सायली आता घर सोडून जात असते. पण ते अर्जुनने बघितलेलं स्वप्न असतं. तो झोपेतून जागा होतो. बघतो तर काय, आजूबाजूला कुठेच सायली नसते. तेव्हा तो खाली धावत पडत येतो आणि सगळ्यांना विचारत असतो की बायको 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 कुठे आहे मम्मा, तू माझ्या बायकोला बघितलंस का? तेव्हा कल्पना म्हणते, नाही रे. प्रताप काका म्हणतात, मी बागेत होतो मगाशी, तेव्हासुद्धा मी सायलीला बघितलं नाही. विमल म्हणते, हो ना, स्वयंपाकघरातसुद्धा सकाळपासून आलेल्या नाही आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा मी बघतो ती कुठे गेले ते. तेवढ्यातच सायली आता बाहेरून आलेली असते. सायलीच्या हातामध्ये फुलं असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको कुठे गेली होतीस तू? तेव्हा सायली म्हणते, अहो असं काय करताय, मी आपल्या बागेत होते ना, फुलं आणत होते. का, काय झालं? तेव्हा कल्पना म्हणते, सायली तू घरात नाही आहेस हे समजल्यानंतर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तो किती घाबरलाय बघ ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको तुला फुलं आणायला जायचं होतं, मग तू मला सांगितलं का नाहीस? तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही झोपला होतात आणि मी फुलं आणायला जाते हे जर तुम्हाला सांगून गेले असते तर तुम्ही चिडला असतात ना माझ्यावरती की ही गोष्ट मला सांगून काय जातेस म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला माझ्याबरोबर वादच घालायचा आहे ना, जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही आहे. तेव्हा अर्जुन आपल्या रूममध्ये येतो. तेव्हा कल्पना म्हणते, काय झालं अर्जुनला? सायली बघ बरं काय झालं आहे, जा, तो खूप जास्त अपसेट झाला. तेव्हा सायली त्यांनी म्हणते, काय हो काय झालं? मी आपल्या बागेत तर गेले होते, तुम्ही इतके का अस्वस्थ झालात? सगळं काही ठीक आहे ना? तुमच्या डोक्यात कसले विचार चालू आहेत का? कसलं टेन्शन घेतलं आहे तुम्ही, सांगा मला. तेव्हा अर्जुन सायलीला मिठी मारतो आणि म्हणतो, बायको प्लीज तू मला कुठेही सोडून जाऊ नकोस हां. मगाशी मी स्वप्न बघितलं की तू मला सोडून निघून गेली आहेस. तेव्हा सायली म्हणते, काय, हे तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आहे. हे सकाळी जरी स्वप्न तुम्हाला पडलं असतं ना तरीसुद्धा पूर्ण झालं नसतं. अहो मी अस्मिताताईंना फक्त बोलायला बोलले होते की मी सोडून जाईन म्हणून. म्हणून मी काय लगेच तुम्हाला सोडून जाणार आहे का? तुम्हाला खरंच असं वाटतं की मी तुम्हाला सोडून जाईन? कधीच शक्य नाही आहे ते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको हे बघ, काहीही झालं ना, अगदी काहीही, मी खोटं बोलू दे, मी काहीही वागू दे, पण तू मला कधीच सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय काही करू नाही शकणार, तुला माहिती आहे ना. तेव्हा सायली म्हणते, बरोबर आहे, फक्त तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची झोप पूर्ण करून घ्या. कामाच्या व्यापाने तुमची झोप पूर्ण होत नाही आहे ना, म्हणून तुमची अशी चिडचिड होते, कळलं तुम्हाला. जा बरं, तुम्ही थोडं झोपून घ्या. अर्जुन म्हणतो, नाही नको, आपल्याला वंदना जाधवला भेटायला जायचं आहे ना, मी तयार होतो. तेव्हा इथे सायली स्वयंपाकघरात आलेली असते. ती म्हणते, विमलताई भाजी तयार आहे ना, थांबा मी तिला फोडणी देते. तेवढ्यातच इथे अस्मिता आलेली असते. प्रताप काका म्हणतात, काय अस्मिता, काय म्हणतोय आमचा नातू, बरा आहे ना? अस्मिता म्हणते, नातू तुमचा झोपलाय आणि आराम करतोय तो. तेवढ्यातच इथे पार्सल आलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, चला, अस्मिताताईचे पार्सल येणं सुरू झालं म्हणजे ती आता नॉर्मल आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, अर्जुन
चिडवू नकोस मला, माझ्यासाठी काही ऑर्डर नाही केले, बाळासाठी काही वस्तू मागवल्यात. तेव्हा ती पार्सल घेण्यासाठी जाते आणि पैसे देताना ती सचिनला आवाज देते. सचिनला म्हणते, माझं डेबिट कार्ड तुझ्याकडे आहे ना? अरे मी बाळासाठी काही वस्तू मागवल्यात, जरा मला पेमेंट करायचं आहे. तेव्हा ती त्याच्याकडून आता तिचं डेबिट कार्ड घेते. तेव्हा इथे सचिन म्हणतो, अस्मी मी थोड्या वेळासाठी बाहेर जातो या, आणि मग तो निघून जातो. अर्जुन म्हणतो, अस्मिताई तू तुझं डेबिट कार्ड त्या सचिनकडे दिलेस का? ती म्हणते, हो, त्याच्याकडे पैसे नाही आहेत ना. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं म्हणून तू तुझं डेबिट कार्ड त्याला देशील का? तेव्हा ती म्हणते, हो डॅड, मग काय झालं? तेव्हा त्याचे US मधले जे काही अकाउंट आहेत ना ते सगळे फ्रीज झालेत, त्याच्याकडे आता पैसे नाही आहेत. मग माझे पैसे मी त्याला दिले तर कुठे बिघडलं? आणि तसंही तो जेव्हा कमवत होता तेव्हा मी पाण्यासारखा पैसा खर्च करतच होते ना. मग आता त्याला गरज आहे तर मी माझे पैसे त्याला दिले तर कुठे बिघडलं? बरोबर ना? तेव्हा सायली म्हणते, अस्मिताताई तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण ज्या माणसाला तुम्ही तुमचं डेबिट कार्ड दिले तो त्या लायकीचा आहे का? त्याने तुमच्याबरोबर काय काय केलं आहे हे तुम्ही लगेच विसरलात का? तेव्हा अस्मिता म्हणते, नवरा चुकला म्हणून त्याला फासावरती देणारी बायको नाही आहे मी, त्याला समजून घेणारी बायको आहे. आणि तो चुकला म्हणून प्रत्येक वेळेला त्या गोष्टीसाठी त्याला ब्लेम करत राहायचं हे मला जमणार नाही आहे. तेव्हा अस्मिता आता उठते आणि सरळ आपल्या रूमकडे निघून जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो की अस्मिताईला कळतच नाही आहे, तो सचिन फक्त पैशांसाठी तिच्याजवळ आहे. एकदा का त्याचं सगळं कर्ज फेडून झालं, तिचे पैसे संपले की तो तिला सोडून निघून जाईल, मग मागे वळूनसुद्धा तिला बघणार नाही आहे. हे अस्मिताईला का कळत नाही आहे, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा प्रताप काका म्हणतात, मग आता काय करायचं? आत्ताच्या आत्ता मी जातो आणि अस्मिताजवळ बोलतो. सायली म्हणते, बाबा त्याने काही होणार नाही आहे, फक्त वाद निर्माण होतील. तेव्हा प्रताप काका म्हणतात, मग काय करायचं? हातावरती हात ठेवून फक्त बघत बसायचं का? तेव्हा सायली म्हणते, नाही, आपण तोडगा काढूया ना. बँकमधले मॅनेजर तुमच्या ओळखीचे आहेत का? आपण काही दिवसांसाठी अस्मिताताईंचं अकाउंट आहे ना ते बंद करू, म्हणजे त्याच्यावरून आहे ना ट्रान्झॅक्शनच होणार नाही. मग काय होईल? एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखं होईल. एकतर त्या सचिनला अस्मिताताईंचे पैसे वापरता येणार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अस्मिताताईंचे पैसे मिळणार नाहीत. मग सचिनचा खरा चेहरा अस्मिताताईंच्या समोर येईल, बरोबर ना? आणि मग तो काही ना काहीतरी चुकीचं वागेल. तेव्हा अस्मिताताईंसमोर त्याचा खरा चेहरा आल्यानंतर आपल्याला काही बोलायलाच लागणार नाही. प्रताप काका म्हणतात, ही चांगली कल्पना आहे. मी जाऊन माझे आता बँकमधले मॅनेजर राकेश हा माझा मित्र आहे ना, त्याच्याबरोबर मी बोलून घेतो. त्यानंतर प्रिया बाहेर येऊन बघते तर अर्जुन आणि सायली हे दोघेजणं बाहेर जाणार असतात. ते दोघेजणं बाहेर जायला निघालेले असतात. तेव्हा प्रिया म्हणते, अरे बापरे, हे दोघेजणं आजसुद्धा बाहेर सोबत निघालेत. यांच्यावरती लक्ष ठेवणं हा माझा आता फुल टाईम जॉब झालेला आहे. आता कुठे जात असतील हे दोघे? प्रिया बाहेर येते आणि म्हणते, आई सॉरी या सॉरी, अगं माझा अलाराम वाजलाच नाही ना, मला उठायला उशीर झाला, खरंच सॉरी. तेव्हा ती म्हणते, अश्विन गेला का? डबा घेऊन गेला का तो? तेव्हा विमल म्हणते, नाही, डबा भरून मी ठेवला होता पण ते नाही घेऊन गेले. तेव्हा ती म्हणत असते, नाही, त्याच्यासाठी डबा घेऊन जायला हवं ना, मी घेऊन जाते लगेच. अर्जुन, सायली तुम्ही कुठे बाहेर जात आहे का? जाता जाता मला हॉस्पिटलला सोडाल का? मी अश्विनला डबा घेऊन जाते. कल्पना म्हणते, अगं एवढी घाई नाही आहे, तुझं अजून आवरलेलं सुद्धा नाही आहे, त्या दोघांना उशीर होईल ना. अश्विनला उशिरा डबा दिला तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही, तो इतक्या लवकर नाही जेवत. तेव्हा प्रिया म्हणते, नाही आई, अगं त्याला वेळ मिळत नाही ना, म्हणून तो जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा खाऊन घेतो, मग डबा असलेला बरा ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं जा, आम्ही थांबलो आहे, तू तयार होऊन ये. तेव्हा प्रताप काका म्हणतात, कशाला? तुम्ही दोघेजणं जा ना, ती जाईल तयार होऊन. तेव्हा सायली म्हणते, नाही बाबा, येऊ दे, आता तिच्या प्लॅनमध्ये तिला कसं अडकवतो ना ते बघाच तुम्ही. तर इथे आता सायली आणि अर्जुन प्रियाला आता सोबत घेऊन जात असतात. तर इथे मैना आणि सदा हे दोघेजणं टेन्शनमध्ये असतात. सदाची तब्येत बिघडलेली असते. तेव्हा मैना सारखी सारखी प्रियाला फोन करत असते, पण प्रिया फोन कट करत असते आणि अर्जुन सायलीला विचारत असते, तुम्ही दोघेजणं कुठल्या ठिकाणी जात आहे? नाही म्हणजे कुठल्या एरियामध्ये? तुम्हाला रस्ता वाकडा करावा लागेल ना. अर्जुन म्हणतो, त्याची काही गरज नाही, आम्ही कुठे जातो हे तुला आम्ही सांगणार नाही, तुला हॉस्पिटलला जायचं आहे ना, आम्ही तिथे तुला सोडू.
तेव्हा प्रिया म्हणते, नाही नको, तुम्ही एक काम करा, मला इथेच सोडा, मी इथून रिक्षाने जाईन ना, उगाच तुम्हाला त्रास नको. अर्जुन म्हणतो, रिक्षाने जायचं होतं तर मग आमच्याबरोबर गाडीत कशाला आलीस? रिक्षानेच जायचं ना. आता आम्ही तुला पूर्णपणे हॉस्पिटलला सोडणार. तेव्हा प्रिया म्हणते, अरे देवा, अर्ध्या रस्त्यात सोडलं असतं तर निदान यांचा पाठलाग करत रिक्षाने तरी गेले असते. आता हे लोक तर मला हॉस्पिटलला घेऊन जात आहेत. अरे कशाला? त्या अश्विनला डबा घेऊन जाण्यात मला काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा इथे कल्पनाचा अश्विनला फोन आलेला असतो. कल्पना म्हणत असते, अश्विन, अरे तन्वी तुला डबा घेऊन येते, तिच्याबरोबर डबा पाठवला आहे आणि तिनेसुद्धा काही खाल्लेलं नाही आहे. डबा मी जरा जास्त भरला आहे. तुम्ही दोघेजणं सोबत आता जेवून घ्या, चालेल ना? तेव्हा अश्विन म्हणतो, थँक्यू मम्मा. अश्विन म्हणतो की चला, मम्माने स्वतः मला फोन करून सांगितलं की तन्वी येते, याचा अर्थ सगळेजणं हळूहळू का होईना पण तन्वीला ॲक्सेप्ट करतायत. तर इथे अर्जुनने तिला हॉस्पिटलला सोडलेलं असतं. तेव्हा सायली इथे आता हसत असते, कारण इथे प्रियाला हॉस्पिटलपर्यंत सोडायचा तिचाच प्लॅन असतो. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन सायली बाय हां, माझ्यामुळे तुम्हाला रस्ता वाकडा करावा लागला. कुठे जात आहे तुम्ही? अर्जुन म्हणतो, तुला काय करायचं त्याच्याशी? तुला हॉस्पिटलला सोडलं आहे ना, तू जा बरं आता, तू जा, आम्ही जाऊ, तू गेल्याशिवाय आम्ही काही जाणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते, अरे मूर्ख माणसांनो, वॉचमनकडे डबा देऊन मला तुमच्या मागे यायचं आहे, तुम्ही जा ना आता. तेव्हा अर्जुन आता गाडी फिरवतो. तेवढ्यातच ती वॉचमनला म्हणणारच असते की दादा, हा डबा तुम्ही अश्विनला द्या. तेवढ्यात अश्विन येतो आणि म्हणतो, अरे तन्वी, आलीस तू? डबा घेऊन आली आहेस ना, चल आपण जेवून घेऊ. ती म्हणते, अश्विन हे घे डबा घे, मला घरी जायचं आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो, अगं असं काय करतेस? मम्माने सांगितलं आहे, तिने आपल्या दोघांना डबा दिला आहे, ती म्हणाली जास्त डबा दिला आहे म्हणून, चल आता माझ्याबरोबर तू सुद्धा जेवून घे. तेव्हा प्रिया म्हणत असते, अश्विन, अरे मला घरी जायचं आहे. आता सायलीसुद्धा घरात नसते ना, ती सारखी बाहेर जात असते. सगळी कामं इथे विमल आणि आईवरती पडत असतात. अस्मिताची काळजी घ्यायची असते ना आईला, बाळाची मालिश करायची असते, ती कुठे कुठे बघणार, म्हणून मला लवकर जायचं आहे. तेव्हा मी जास्त खात बसत नाही, मी निघते. अश्विन म्हणतो, अगं हो, जाशील तू, जरा शांतपणे पोटभर खाऊन घे ना, किती कामं करशील. तेव्हा इथे आता एक डॉक्टर आलेले असतात. ते म्हणतात, अश्विन सर, जरा हे रिपोर्ट बघता का? तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन अरे आधी खाऊन घे ना, मला जायचं आहे ना म्हणून. अश्विन म्हणतो, तन्वी अगं आधी काही गोष्टी ना आपल्यासाठी वेगळ्या प्रायोरिटीवर असतात. मी डॉक्टर आहे, त्याच्यामुळे रिपोर्ट वगैरे मला आधी बघितले पाहिजे, जेवण काय होतच राहील ना. तेव्हा तो हात पुसतो आणि सगळ्यात आधी तो रिपोर्ट वगैरे चेक करत असतो. तेवढ्यातच इथे सायली आणि अर्जुन दोघे आलेले असतात. अर्जुन म्हणतो, वंदना जाधव अजून कशी आली नाही? ती येईल ना वेळेत, पत्ता वगैरे नीट दिला आहे ना? सायली म्हणते, मी ॲड्रेस नीट पाठवला आहे, लोकेशन पाठवलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही अडलं नडलं तर तुमचा नंबरसुद्धा दिला आहे. तेव्हा इथे आता अर्जुन फोन करतो आणि म्हणतो, आम्ही इथे बसलो आहे, तुम्ही आतमध्ये या. तेव्हा वंदना जाधव तिथे पोचलेली असते. अर्जुन सायलीला तिनेसुद्धा टेबलवरती जॉईन केलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया विचार करत असते की आता असं काय करू की मला लवकर जाता येईल. म्हणून ती विचार करत भाताच्या डब्याला हात मारते आणि तो डबा आता खाली पाडते. त्याच्यामुळे सगळं जेवण खराब झालेलं असतं. तर इथे सुमन म्हणत असते की वहिनी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, बोल ना, काय बोलायचं आहे तुला? सुमन म्हणते, मी माझ्या भावाकडे जायचं ठरवलं आहे. प्रतिमा म्हणते, जा ना, जर तू तुझ्या भावाकडे गेलीस तर तुला तेवढा चेंज मिळेल. किती दिवसांनी परत येशील? सुमन म्हणते, नाही, परत नाही येणार, कायमची जाते. ज्या माणसाने तुमचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, माझ्या नवऱ्याने तुम्हाला आणि भाऊजींना मारण्याचा प्रयत्न केला, तिथे आता मला राहावंसं वाटत नाही आहे. माझा जीव गुदमरतोय, मला इथे अपराध्यासारखं वाटतं वहिनी, म्हणून मी जाते कायमची. तेव्हा प्रतिमा म्हणते, सुमन, अगं प्रिया आणि नागराज भाऊजी या घरातले आहेत, तरीसुद्धा ते कधी घरासारखे वागले नाही. त्यांनी आपल्याला किती त्रास दिला. तू या घराची मालकी नाहीस सुमन. रविराज नंतर या घरावरती जर कुणाचा अधिकार असेल तर तो तुझा आहे, माझ्यापेक्षाही जास्त. मी तर 22 वर्ष नव्हते गं. मी नसतानासुद्धा हे घर तू अगदी व्यवस्थित सांभाळलंस आणि आता हे घर सोडून जायची गोष्ट करतेस. तू मालकी नाहीस या घराची, कुठेही जायचं नाही तू, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू गेलीस तर माझं काय होईल सुमन? असं आता प्रतिमा म्हणत असते. त्यानंतर इथे वंदना जाधव आलेली असते.
अर्जुन म्हणतो, ही बघा, हीच आहे ना लहानपणीची बबली. तेव्हा वंदना म्हणते, हिचा फोटोसुद्धा तुम्ही मला दाखवू नका, मला तिचा चेहरासुद्धा बघायचा नाही आहे. तिच्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तिने माझ्या मुलाची जी अवस्था केली आहे ना, ती मी कधीही विसरू शकत नाही. तिच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अहो, ती लहान मुलगी होती, पण एक नंबरची क्रूर मुलगी होती. तिच्याबद्दल काय बोलायचं मी. तेव्हा इथे सायली म्हणत असते की हे बघा, नक्की त्यावेळेला काय घडलं होतं तुम्ही आम्हाला सांगा का. तेव्हा इथे माझा मुलगा क्रिकेट खेळत होता. तेव्हा बबली तिथे आली आणि म्हणाली, काय रे, ये, तुझ्याकडे नवीन बॅट आली आहे म्हणून तू काय एकटाच खेळशील का. तो म्हणतो, हो मी खेळणार, कारण का ही बॅट माझी आहे, माझ्या आईने मला बॅट दिली आहे. तेव्हा बबली त्याच्या हातातून बॅट घेते आणि फेकून देते आणि त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे मागे धावत असते. ती म्हणते, मी तुला सोडणारच नाही, आता बघ मी काय करते ते. आणि बबली त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे धावत असते. त्या दोघांमध्ये खूप भांडण होतं. बबली त्याला मारत असते, बाकीची मुलं इथे चेअर करत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्या मुलाला मार बसल्यानंतर तिथे एक जळकं लाकूड असतं, ते तो उचलतो स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि तिला चटका देतो. ती म्हणते, ए, तू मला चटका दिलास का. आणि ती वंदनाच्या मुलाला आता जोरात धक्का देते. त्याला धक्का दिल्यानंतर त्याच्या डोक्याला दगड लागतो आणि त्याच्या मणक्यालाही मार लागतो. त्यामुळे तो बेशुद्ध झालेला असतो. सगळे मुलं तिथून पळतात. वंदना म्हणते, काय झालं, काय झालं माझ्या मुलाला, काय झालं. तेव्हा इथे आता सगळेजण तिथून पळून गेलेले असतात आणि तो मुलगा खाली पडून पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो. वंदना घाबरते, रडायला लागते. माझ्या मुलाला काय झालं म्हणून त्याला इथे आता पकडून पकडून रडत असते. हॉस्पिटलला नेल्यानंतर तो आता कायमचा अधू झालेला असतो. तो कधीच आता बेडवरून उठू शकत नाही, अशी त्याची अवस्था झालेली असते. हे सगळं ऐकून सायली अर्जुनला खूप जास्त वाईट वाटतं. तर इथे प्रिया म्हणत असते, हे अर्जुन सायली गेले कुठे असतील. हा अश्विन पण ना, बरं झालं त्याच्या आणि त्या जेवणाच्या तावडीतून सुटले. आता हे दोघेजण नक्की कुठे गेले असतील. एक काम करते, ऑफिसला जाऊन बघू का, हे दोघेजण ऑफिसला गेलेत का. तिथेच गेले असतील. नक्की माझ्या विरोधात कुठले पुरावे गोळा करतायत काय माहिती. तेव्हा इथे आता घडलेला संपूर्ण प्रकार वंदनाने सांगितलेला असतो. सायली म्हणते, मग आता तुमच्या मुलाची तब्येत कशी आहे. वंदना म्हणते, माझा मुलगा कधीच बरा झालेला नाही आहे आणि तो बराही होणार नाही. तो कमरेपासून पूर्णपणे अधू आहे. तो कधीच त्याच्या पायांवरती उभा नाही राहू शकत. त्या बबलीमुळे माझ्या मुलाचं खूप मोठं नुकसान झाले. तर पुढील भागामध्ये अर्जुन म्हणत असतो की वंदना जाधव सगळ्यांसमोर बबलीच्या विरोधामध्ये स्टेटमेंट द्यायला तयार आहेत. त्यामुळे आपल्याला आता इथे प्रियाला एक्सपोज करत असताना सगळे पुरावे द्यावे लागणार आहेतच. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिया तन्वी नाही आहे हे सिद्ध करताना तिचे खरे आईवडील म्हणजे मैना आणि सदासुद्धा आपल्याला तिथे हवे आहेत, असं अर्जुन म्हणतो. तर इथे प्रियाने आपला फोन चार्जिंगला लावलेला असतो आणि ती बाहेर गेलेली असते. तेव्हा त्या ठिकाणी आता सायली येते आणि प्रियाच्या बॅगमध्ये काही सापडते का ते बघत असते. तेवढ्यातच तिचा फोन वाजायला लागतो. तेव्हा इथे सायली येऊन तिचा फोन उचलते तर मैनावतीचा फोन आलेला असतो. मैनावती म्हणते, काय गे टवळे, अगं कुठे आहेस, कुठे ग तू, कधीपासून तुला फोन करते. तेव्हा इथे सायली आता फोन बंद करते आणि तिला एक मेसेज टाकते आणि म्हणते की मी घरी आले, मला बोलता येणार नाही आहे, तू कुठे राहतेस ते सांग, तो ॲड्रेस पाठव, मी त्या ॲड्रेसवरती येते. असे मेसेजेस आता केल्यानंतर सायलीला ॲड्रेस मिळालेला असतो. तेव्हा इथे तो ॲड्रेस सायली लगेच आपल्या मोबाईलवरती पाठवून घेते. मैना सदा कुठे आहेत हे सायलीला समजलेलं असतं.